नमस्कार, जालना नायक डिजिटलमध्ये स्वागत आहे। सध्या महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि जालना शहरातील जी बहुचर्चित लढत आहे, सगळ्या जालना शहराचं जे लक्ष आहे ते प्रभाग क्रमांक 9 वर आहे। या प्रभागात शिवसेनेचे शहर प्रमुख तसेच बाजार समितीचे संचालक विष्णू पाचपुले यांच्यासह 4 उमेदवार रिंगणात आहेत। आपण जाणून घेऊया प्रचार कसा सुरू आहे आणि विकासाचे मुद्दे कसे आहेत। डोर टू डोर प्रचार करतो। एक पण असं घडलं की ते सोडत आहोत आणि लोकांना सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये बाबा ते राहिलेला तुमचा विकास असेल करण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो। जे जे प्रॉब्लेम असेल आणि लोकांचे समस्या आहे, स्वच्छता नाही राहत, दिवाबत्ती नाही, अंडरग्राउंड ड्रेनेज नाही, सगळं सोडण्याचा प्रयत्न। कुठले मुद्दे तुमचे असे प्रमुख मुद्दे आहेत जे समोर जातात? प्रमुख मुद्दा एकच आहे की इथले जे नगरसेवक आहेत जुने 15-20 वर्षापासून असून लोक त्यांना हे झाले त्रस्त झाले, लोकांना बदल पाहिजे। मी पण माझ्या वार्डातून नवीन 8 क्रमांक नगरसेवक होतो। असं सगळ्याची इच्छा होती की तुम्ही इथून 9 मधून लढा, 9 मधून लढत आहे। कसं आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे, लोक खूप रिस्पॉन्स देत आहे। डोर टू डोर फिरल्यावर माहीत पडतं लोकांना, आपल्याला माहीत पडतं की लोक कसे रिस्पॉन्स देतात। खूप छान रिस्पॉन्स आहे। काय वाटतं तुम्हाला भविष्यकाली? 100% या महानगरपालिकेवर अर्जुन खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा महापौर होणार आहे। जालना शहरात गुंडागर्दी सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलेला आहे, त्याबाबत तुमची भूमिका काय किंवा कसं आहे? शहरातला जे गुंडागिरीचा प्रश्न आहे तो खरोखरच दिवसादिवस वाढतच आहे आणि माननीय आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब या निवडणुकीच्या यांच्या माध्यमातून त्यांना जसं प्रॉब्लेम सोडता येईल त्या सॅम्पल परत काही कसं चालू आहे प्रचार? काय विकास मुद्दे? पाणी याच्यावर चालू आहे सगळं। तुम्ही महिला उमेदवार आहात, महिलांसाठी तुम्ही काय करू शकता? महिलांसाठी तर सगळं काय करू शकते। तरी त्यातल्या महिलांसाठी काय आधार? महिलांसाठी आधार मिळणार पाठिंबा पण देणार। प्रभाग क्रमांक 9 मधील युवा उमेदवार इंजिनियर असलेले शुभम टेकाळे आपल्यासोबत आहेत। शुभम टेकाळे कसं चालू आहे प्रचार, काय वाटतं? खूप चांगल्या पद्धतीने प्रचंड त्रस्त या ठिकाणी आहे। आमचे प्रभाग क्रमांक 9 मधून जिल्हा परिषदेचे महापौर पदाचे उमेदवार शुभम पाचपुले यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी प्रभागाच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये लोकांच्या समस्या आणि मागच्या नगरसेवकांना त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही प्रभागाच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये या ठिकाणी जातो। आमच्या सगळे पाहिजे आणि सर्वच आमचे उमेदवार पदाधिकारी शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जात आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खोतकर साहेब यांनी दिलेला जालना शहराला हा मोठ्या प्रमाणाचा विकास निधी, हा विकास निधीमुळं मायबाप जनता खोतकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास करून प्रचंडपणे आमच्या सर्वांच्या पाठीमागे राहील असा विश्वास या ठिकाणी जनतेने आमच्याकडून व्यक्त केलेला आहे। जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यामध्ये तुम्ही प्रभागाचा भरपूर विकास केलेला आहे, तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत? प्रभागाचा विकास झाला असता तर जनतेने इतका रिस्पॉन्स आम्हाला दिलाच नसता। प्रभागामध्ये अत्यंत दयनीय अवस्था प्रभागाची करून ठेवलेली आहे। भ्रष्टाचार 100% यांनी करून ठेवलेला आहे। गुंडागर्दी, दहशत या सर्वांचं मूळ येथून म्हणजे या सर्व गोष्टीचा नायनाट करण्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी मैदानात आहोत। ते प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेनेचे उमेदवार महापौर, भावी महापौर म्हणून ज्यांचा उल्लेख पूर्वीच झालेला आहे असे विष्णू पाचपुले या प्रभागातून लढत आहेत। शहरासाठी नक्कीच एक मोठी लढाई आहे, मोठी फाईट आहे। पूर्ण शहराचे लक्ष या लढतीकडे लागले आहे। गजेंद्र देशमुख, जालना नायक डिजिटल।